बाळांनो, प्रत्येक प्रश्नाचा अर्थ व्यवस्थित दिलेला आहे, व्यवस्थित दिला जाईल, व्यवस्थित ऐकायचं, लिहून काढायचं. पैकीच्या पैकी मार्क्स घेण्यापेक्षाही क्वालिटी महत्त्वाची असते बाळांनो. सॉल्व्ड एक्झाम्पल फॉर प्रॅक्टिस सेट 1.4 पेज नंबर 17वर सॉल्व्डमध्ये गणित दिलेलं आहे आपल्याला. तुम्ही गणित बाळांनो सांगतोय का बा, इक्वेशन तयार केल्यानंतर तुम्ही कोणत्याही पद्धतीनं इक्वेशन सोडवलं तरी चालेल. कोणत्याही पद्धतीने इक्वेशन सोडवा. बाय क्रॅमर रूलनं सोडवलं तर चालेल, मल्टिप्लायनं सोडवलं चालतंय, एलिमिनेशननं सोडवलं तरी चालेल. कोणत्याही मेथडनं गणित सोडवा. पहिल्यांदा आपण इक्वेशन व्यवस्थित तयार करून घेऊया. व्यवस्थित लक्ष द्यायचं. सोल्युशन मध्ये 4/x + 5/y = 7 and 3/x + 4/y = 5. आता आपण बघा, कोणत्याही संख्येला 1 न गुणलं तर काहीही फरक पडत नाही. आता आपण काय करायचे, 4ला 1 न गुणायचं आहे. 4 × 1/x, 5 × 1/y = 7 and 3 × 1/x, 4 × 1/y = 5. 4 × 4 असणार, 5 × 5, 3 × 3. आता आपण हे 4 पुढे घ्यायचं आहे. 4 × 1/x, 5 × 1/y = 7. 3 × 1/x, 4 × 1/y = 5. आता 1/x ला लेट 1/x = a and 1/y = b घेतलं. आता पुढं काय करायचं, 4 × a झालं, याला तुम्ही a म्हटलंय. 4a + 5b = 7, इक्वेशन नंबर 1. 3a + 4b = 5, इक्वेशन नंबर 2. आता 2 झाल्यानंतर बघा, 5 न पलीकडे गुणलं तर चालेल, 4 न अलीकडे गुणलं तर चालेल, किंवा बाय क्रॅमर्स रूलनं गणित सोडवलं तरी चालेल. बाय क्रॅमर्स रूलनं सोडवायचं म्हटलं, दोन्ही इक्वेशन एका खाली एक घ्या. घ्या इक्वेशन. 4a + 5b = 7, 3a + 4b = 5. डिटर्मिनंट्स वेगळा, डिस्क्रिमिनंट वेगळा. काळजीपूर्वक परीक्षेला काय विचारले ते बघा. इथं a ची किंमत असणार, इथं b ची किंमत असणार. याला a म्हणायचं, b आणि याला c म्हणायचं. इथं a म्हटलं, झालेल्या लेक्चर्समध्ये मी काय केलेलं, x म्हटलेलं होतं, का तर इथं x आणि y होतं म्हणून xy म्हटलं. ए बी असेल तर ए बी म्हणायचं, पी क्यू असेल तर पी क्यू म्हणायचं. आता ए ची किंमत किती आली, 4 3, बी ची 5 4. पहिल्या कंसात ह्या दोघांचा गुणाकार 4 × 4 - 3 × 5, 16 - 15 = 1. डी ए ची किंमत काढायची आहे बाळांनो आपल्याला, आणि पुन्हा गणित ते सोडवायचं आहे. डी ए आल्यानंतर इथं सी ची किंमत गेली, इथं बी तसंच राहिला. सी ची किंमत कोणती आहे, 7 5, आणि बी ची व्हॅल्यू काय आहे, 5 4.
ह्या दोघांचा गुणाकार करा 7 × 4, या दोघांचा गुणाकार मायनस इन ब्रॅकेट 5 × 5, 7 चोक 28 वजा 25, 3 राहिलं. DB इज इक्वल टू B इथं आल्यानंतर इथं Cची किंमत, इथं Aची किंमत 4 3, Cची किंमत 7 5 इथं दिसते बघा किंमत. ह्या दोघांचा गुणाकार 4 × 5 मायनस ह्या दोघांचा गुणाकार 7 × 3, 5 चोक 20, 7 त्रिक 21 वजा 1. ओके. आता ABची किंमत काढायची. बाय क्रॅमर्स रूल A इज इक्वल टू DA बाय D. DA ची किंमत 3, D ची किंमत 1. B बरोबर DB बाय D. DB ची किंमत -1/1 मीन्स -1. आता ही आलेली किंमत A आणि B ची किंमत (1 upon x is equal to A and 1 upon y is equal to B. 1 upon x is equal to A ची व्हॅल्यू किती आली 3. त्याला छेद किती असतो 1, नसेल तर 1 असतो बाळांनो. 1 upon y is equal to B -1/1. आता याचा काय केला पाहिजे आपल्याला इन्व्हर्टेंडो केला पाहिजे. इन्व्हर्टेंडो म्हणजे काय तर अंशाचा छेद छेदाचा अंश. असं का करायचं तर अंश आपल्याला छेद वर गेला पाहिजे. किंवा काही विद्यार्थी म्हणतील सर ही नाही आठवणीत राहिलं तर राहून द्या. सरळ तिरका गुणाकार करा. 1 × 1 बरोबर 3x. 3 न गुणले 3 न जाऊन भागलं 1/3 इज इक्वल टू x आलं. ह्या पद्धतीने घ्या. बाय इन्व्हर्टेंडो जर नाही आठवणीत राहिला तर सरळ तिरका गुणाकार म्हणजे पक्षांतर करायचं. y -y बरोबर आहे का. y -y साइन चेंज केलं किंवा त्याला अलीकडे आणलं प्लस झालं, याला पलीकडे नेलं मायनस झालं. x इज इक्वल टू 1/3. आता आन्सर मध्ये काय लिहिणार x इज इक्वल टू 1/3 अँड y इज इक्वल टू -1. आता हे दोन्ही सोल्युशन आहेत का बघूया. 1/3 -1, 1/3 and -1 is the solution of given equation. आता काय काय केलेलं आहे बघूया आपण. ओके. 1 न गुणलं 1 न गुणलं 4 पुढं घेतलं. 1/x ला A घेतलं, 1/y ला B घेतलं. ज्या पद्धतीनं शिकवलेलं आहे त्या पद्धतीनंच बऱ्यापैकी नोट्स आहेत बाळांनो. नोट्स लिहून काढलेले आहेत व्यवस्थित. इक्वेशन तयार केलं. नाव 4a एकाखाली 1 लिहून घ्यायचं. A, B आणि C ची किंमत, डिटर्मिनंटची किंमत काढली, DA काढला, DB काढला. बाय क्रॅमर्स रूल DA बाय D ची किंमत आली, B ची किंमत काढली. पुन्हा नाव 1/x इज इक्वल टू A, 1/y इज इक्वल टू B. पुन्हा त्यांच्या किमती भरल्या. इथं बाय इन्व्हर्टेंडो मी केलं. मागल्या गणितात आपल्याला काय केलं पक्षांतर केलं. कोणत्याही पद्धतीने सोडवा उत्तर तेच येणार आहे बाळांनो.